श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. यंदा 2026मध्ये श्रावण महिना कधी सुरू होणार, त्यासोबतच श्रावण महिन्यातील सोमवार हे 4 असणार आहेत की 5, त्यासोबतच ते कधी असणार आहे त्याची अगदी संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हिंदू पंचांगानुसार श्रावण हा वर्षातील 5वा महिना असून याला सर्व सणांचा आणि व्रतांचा राजा म्हटलं जातं. या काळात संपूर्ण निसर्ग हा हिरवाईनं नटत असतो आणि वातावरण हर हर महादेव या शिवमय झालेलं असतं. तर यंदा श्रावण महिना कधी सुरू होणार, किती सोमवार असणार आणि याचं महत्त्व देखील या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सर्वात आधी बघा, यंदा श्रावण महिन्याची सुरुवात कधी होणार आहे. तर श्रावण महिन्याचा प्रारंभ हा 13 ऑगस्ट 2026 वार गुरुवार आणि श्रावण महिन्याची समाप्ती म्हणजे संपणार आहे तो 11 सप्टेंबर 2026 वार शुक्रवार. तर श्रावण महिन्यात महादेवांची उपासना आणि सोमवारी उपवास करण्याला विशेष महत्त्व आहे. तर यंदाच्या श्रावण महिन्यात एकूण 4 श्रावणी सोमवार येत आहेत. पहिला श्रावणी सोमवार हा 17 ऑगस्ट 2026ला असणार आहे. दुसरा श्रावणी सोमवार हा 24 ऑगस्ट 2026ला असणार आहे. तिसरा श्रावणी सोमवार हा 31 ऑगस्ट 2026ला असणार आहे. आणि चौथा आणि शेवटचा सोमवार श्रावणी सोमवार हा 7 सप्टेंबर 2026ला असणार आहे. तर श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र हा श्रवण नक्षत्रात असतो, म्हणूनच या महिन्याला श्रावण असं नाव पडलं आहे. तर या श्रावण महिन्याचं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व काय, तर शिव पार्वती विवाह. बघा, अनेक कथा आहेत. पौराणिक कथानुसार देवी पार्वतीनं भगवान शिवाला पती रूपात मिळवण्यासाठी 108 वर्ष कठोर तपश्चर्या केली होती आणि या महिन्यात शिव पार्वतीचा विवाह झाला, म्हणूनच हा महिना महादेवाला अत्यंत प्रिय आहे. त्याचबरोबर बघा, समुद्र मंथनादरम्यान निघालेलं विष प्राशन करून भगवान शिवानं सृष्टीचं रक्षण केलं होतं आणि त्या विषाचा दाह कमी करण्यासाठी देवांनी सर्व देवी देवतांनी शिवलिंगावर जलाभिषेक केला होता. तेव्हापासून श्रावणात जलाभिषेक करण्याची देखील परंपरा सुरू झालेली आहे. तसेच श्रावण महिन्यात मनोभावे पूजा आणि व्रत केल्यानं सर्व मनोकामना पूर्ण होतात असं देखील म्हटलं जातं. अविवाहित मुली इच्छित वर मिळवण्यासाठी, त्यांना इच्छित वर म्हणजे त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी या श्रावण महिन्याचं व्रत करत असतात. तर श्रावण महिन्यातील काही नियम असतात, जसं की बघा, ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावं, स्वच्छ कपडे परिधान करावी आणि बघा, जिथे तुम्ही पूजा करणार आहात तिथे गंगाजलानं शुद्ध करावं. त्यानंतर शिवलिंगावर पाणी किंवा गंगाजला अर्पण करावं, अभिषेक करावा. त्यानंतर दूध, दही, मध, तूप आणि साखर या पंचामृतानं अभिषेक करावा. बेलपत्र बघा, महादेवांना अत्यंत प्रिय आहे, तर महादेवाला बेलपत्र अर्पण करावी. त्यासोबत धोतरा, पांढरी फुलं, अक्षता आणि चंदन अर्पण करावं. आणि पूजेदरम्यान काहीच नाही शक्य झालं तरी बघा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप आवर्जून करावा. पूजेनंतर पूजेचा दिवा म्हणजेच जो आपण पूजेसाठी तुपाचा दिवा लावत असतो, तर त्याने आरती करावी. शिवलिंगाची नेहमी बघा अर्धीच परिक्रमा म्हणजेच अर्धीच प्रदक्षिणा जी आहे तर ती करावी, पूर्ण परिक्रमा करू नये. तर बघा, श्रावण महिन्याला वैज्ञानिक आधारही आहे, जसं की पावसाळ्यात वातावरणात रोगजंतूंचं प्रमाण वाढतं आणि पचनक्रियाही आपली मंदावते. यामुळं या महिन्यात सात्विक आहार घेणं, उपवास करणं आणि संयमित जीवनशैली जगणं यामुळे शरीराची शुद्धी होते आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढण्यास याने नक्कीच मदत होते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री